आजची कथा आहे स्वार्थी सुनेने सासू सासऱ्यांना दिली अमानुष वागणूक। मित्रांनो, तुमचे आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला आपल्या या कथा आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। किशोर बाबू दरवाजाबाहेर एक प्लास्टिकचा कटोरा घेऊन उभे होते। ते वारंवार सुनेला रेखाला हाक मारत होते, सुनबाई थोडे खायला दे ना। पण रेखा आरामात मोबाईल पाहत बसली होती। ती त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती। खूप वेळ आवाज दिल्यानंतर किशोर बाबू थकून दरवाजाच्या पायरीवर बसले, कारण त्यांना घरात येण्यास सुद्धा बंदी होती। दरम्यान त्यांची पत्नी प्रमिला जी एका छोट्या झोपडीत तुटक्या खाटेवर पडल्या होत्या, त्या भुकेने व्याकुळ झालेल्या होत्या। किशोर बाबू पुन्हा म्हणाले, सुनबाई थोडे उरलेले असले तरी दे, आमचे पोट भरू दे। तेवढ्यात नातवंडे रिंकी आणि गोलू हळूच फ्रीजमधून ब्रेड आणि दूध घेऊन आले। आजोबा पटकन घ्या आणि जा, नाहीतर मम्मी आम्हाला मारेल। हे पाहून किशोर बाबूंच्या डोळ्यात पाणी आले। त्यांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला। पण तेवढ्यात रेखा धावत आली। तिने ब्रेड आणि दूध हिसकावून घेतले आणि ढकलत म्हणाली, हे म्हाताऱ्या, तू माझ्या मुलांना चोरी करायला शिकवतोस का? तेव्हा गोलू म्हणाला, मम्मी, आजोबांनी आम्हाला काहीही सांगितले नव्हते। तेव्हा रेखाने मुलांना दोघांनाही चापट मारली। दोन्ही मुले रडत निघून गेली। मग किशोर बाबू हात जोडून म्हणाले, सुनबाई तू मुलांना मारू नकोस, मी पुन्हा इथे कधी येणार नाही। ते रडतच रिकाम्या हाताने खोलीकडे निघून जाऊ लागले। हे सगळे समोरच्या घरातील एक वृद्ध आजी पाहत होती। तिने किशोर बाबूंना बोलावले आणि स्वतःचे जेवण दिले। किशोर बाबूंनी घरी जाऊन खोटे बोलले, प्रमिला बघ किती छान गरम जेवण दिले आपल्या सुनेने। हे ऐकून प्रमिलाजींच्या डोळ्यांत अश्रू आले। त्या म्हणाल्या, तुम्हाला खोटे बोलताही येत नाही, मग का बोलता? दोघांचे आयुष्य खूप दुःखात चालले होते। त्यांचा एकुलता एक मुलगा अमित लहानपणी खूप प्रेमळ होता, पण लग्नानंतर सगळे बदलले। सून रेखा आल्यापासून घर नरक झाले। अपमान सहन न होऊन किशोर बाबूंनी वेगळे छोटेसे घर घेतले। मुलगा अधूनमधून भेटायला यायचा, पण रेखा त्यालाही थांबवत होती। एक दिवस प्रमिलाजींची तब्येत खूप बिघडली। औषधासाठी किशोर बाबू पुन्हा मुलाच्या घरी गेले। सुनबाई, रवीला बोलाव, मला त्याच्याशी बोलायचे आहे। तेव्हा रेखा रागाने म्हणाली, तुम्हा लोकांना काही काम नाही का? किशोर बाबू विनंती करत म्हणाले, सुनबाई प्रमिलाची औषधे संपली, पंखा पण खराब झाला आहे। तेव्हा सून रेखा रागाने म्हणाली, पैसे काय झाडावर उगवतात का? तिने त्यांना बँकेत जाऊन पैसे आणायला सांगितले। किशोर बाबू शांतपणे निघून गेले। किशोर बाबूंचे बँकेत स्वतःचे पैसे होते तरी त्यांना पैसे काढायची परवानगी नव्हती। बँकेत त्यांची भेट मानव नावाच्या तरुणाशी झाली। तो खूप चांगला होता। त्याने फॉर्म भरायला मदत केली, पैसे मोजून दिले। तेव्हा किशोर बाबू त्याला म्हणाले, बाळा अजून एक मदत करशील का? मला घरी सोडशील का? मानवने लगेच होकार दिला। तो त्यांना घरी घेऊन गेला, पण त्याला धक्का बसला। मोठा बंगला असूनही ते सर्वंट क्वार्टरमध्ये राहत होते। रेखा पुन्हा रागाने आली। तिने मानवलाही अपमानित केले। तेव्हा मानव म्हणाला, ताई तुमची वाणी थोडी गोड ठेवा, नाहीतर पुढे तुम्हाला खूप त्रास होईल। असे बोलून तो निघून गेला। काही दिवसांनी रेखाने मोठी चाल खेळली। तिने किशोर बाबूंचे बँक खाते स्वतःशी जोडून घेतले आणि एक दिवस, चला मी तुम्हाला मंदिरात घेऊन जाते, असे बोलून घेऊन गेली। ती त्यांना एका ठिकाणी घेऊन गेली। ते मंदिर नव्हते, ते वृद्धाश्रम होते। ती त्यांना तिथेच सोडून पळून गेली। प्रमिलाजी रडत होत्या, पण किशोर बाबू म्हणाले, कदाचित हेच चांगले आहे, किमान आपला इथे अपमान होणार नाही। काळ हळूहळू पुढे सरकत होता, पण किशोर बाबूंच्या आयुष्यातील वेदना मात्र तिथेच थांबल्या होत्या। वृद्धाश्रमात दिवस जात होता, तर सकाळी लवकर उठणे, थोडीफार साफसफाई करणे आणि मग शांतपणे एका कोपऱ्यात बसून जुन्या आठवणींमध्ये हरवून जाणे। त्यांच्या डोळ्यांसमोर नेहमी प्रमिलाजींचा चेहरा यायचा, त्यांचे हसणे, त्यांचे बोलणे। आणि शेवटचा तो दिवस आला जेव्हा त्या त्यांना सोडून गेल्या। एक दिवस प्रमिलाजींची तब्येत अचानक खूपच बिघडली। त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता। किशोर बाबू घाबरले।
ते वारंवार आश्रमातील लोकांना हाक मारत होते, कोणी आहे का, माझ्या प्रमिलाला वाचवा. डॉक्टर आले, तपासणी केली, पण वेळ निघून गेली होती. प्रमिलाजी शेवटच्या क्षणी फक्त एवढाच म्हणाल्या, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि त्यांचा हात हळूहळू सैल झाला. त्यांनी डोळे कायमचे मिटले. त्या क्षणी किशोर बाबूंचे जगच उद्ध्वस्त झाले. ते त्यांच्या मृतदेहाजवळ बसून रडत राहिले, प्रमिला, मला एकटे सोडून जाऊ नकोस. त्या दिवशी एक पती हरवला नव्हता, तर एक संपूर्ण आयुष्य संपले होते. काही दिवसांनी किशोर बाबूंनी स्वतःला सावरायला सुरुवात केली, कारण त्यांना माहीत होते आता त्यांना एकट्यालाच जगायचे आहे. ते आश्रमात छोट्या मोठ्या कामात मदत करू लागले. कधी झाडू मारणे, कधी भांडी लावणे, कधी इतर वृद्धांना पाणी देणे. ते म्हणायचे, मी कोणावर ओझे बनणार नाही. एक दिवस ते बाजारात गेले होते आणि तिथे त्यांची अचानक भेट झाली मानवशी. मानव त्यांना पाहताच थांबला. काका, तुम्ही इथे? किशोर बाबूंच्या डोळ्यातून पाणी आले. त्यांनी त्याला सगळे सांगितले, सुनेने कसे फसवले, वृद्धाश्रमात कसे सोडले, प्रमिलाजींचा मृत्यू. हे सगळे ऐकून मानवचे हृदय हेलावले. तो म्हणाला, काका, आता एकही अन्याय सहन करायचा नाही. मी वकील आहे, मी तुम्हाला न्याय मिळवून देणार. मानवने लगेच केस तयार केली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. फसवणूक, वृद्धांचा छळ, आर्थिक गैरव्यवहार सगळे पुराव्यासह मांडले. काही दिवसांनी अमित मुलाला नोटीस मिळाली. तो थक झाला. त्याला काहीच माहिती नव्हते. तो घरी येऊन रेखाला विचारतो, हे काय आहे? मानव घरी येतो आणि सगळे सत्य सांगतो. तुझ्या पत्नीने तुझ्या आईवडिलांना फसवले, त्यांना वृद्धाश्रमात कसे सोडले आणि त्यांचे पैसे काढत राहिली. हे ऐकताच अमितचा संताप फुटतो. तो रेखाला जोरात चापट मारतो, तू इतकी खाली जाऊ शकतेस? ज्यांनी मला जन्म दिला त्यांच्याशी तू असे केलेस. रेखा रडत बसते, पण आता उशीर झाला होता. अमित लगेच वृद्धाश्रमात जातो. किशोर बाबूंच्या पाया पडतो, बाबा, मला माफ करा, मी तुमच्या सोबत नव्हतो. पण किशोर बाबू शांतपणे म्हणाले, बाळा, आता खूप उशीर झाला आहे. तुझी आई परत येणार नाही आणि मी त्या घरात परत जाणार नाही. पण त्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी आपला बंगला विकला. सगळे पैसे स्वतःसाठी नाही, तर त्या वृद्धांसाठी वापरले, ज्यांना त्यांच्या मुलांनी सोडले होते. त्यांनी एक नवीन आश्रम बांधला, मोठा, स्वच्छ आणि प्रेमाने भरलेला, आणि त्याचे नाव ठेवले प्रमिला आश्रम. या आश्रमात कोणालाही उपाशी राहावे लागत नव्हते, कोणालाही अपमान सहन करावा लागत नव्हता. सगळे एकमेकांचा आधार बनले होते. किशोर बाबू रोज म्हणायचे, ज्यांना आपल्या मुलांनी टाकले त्यांना इथे आपण आपले मानूया. काळ गेला. अमित अनेक वेळा वडिलांना भेटायला आला, पण त्यांनी अंतर ठेवले. रेखा, तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली. पतीने दूर केले, समाजाने तिरस्कार केला, आणि किशोर बाबू, ते आता एकटे नव्हते. त्यांच्या भोवती अनेक प्रमिला आणि किशोर होते, आणि त्यांचे आयुष्य पुन्हा अर्थपूर्ण झाले होते. आई वडील कधीच ओझ नसतात. त्यांचा अपमान म्हणजे आपल्या भविष्यासाठी शाप आहे. पैसा नाही, तर प्रेम सर्वात मोठे असते, आणि कर्माची फळे नक्की मिळतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.